जामनेर शहरात सर्व जामनेर तालुका आंबेडकरी संघटनेतर्फे परभणी घटनेचा निषेध करीत जामनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सोमनाथ सूर्यवंशी घटनेचे निषेध निवेदन दिले। परभणी येथे 10 डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता। त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे। परभणी पोलिसांचा निषेध असो, परभणी पोलिसांचा निषेध असो, भारत रत्न डॉक्टर आंबेडकरांचा निषेध असो, भारत रत्न डॉक्टर आंबेडकरांचा निषेध असो, भारतीय संविधानाचा निषेध असो, भारतीय संविधानाचा निषेध असो। त्या प्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेल्या 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या 50 जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता। ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरताच आंबेडकरी अनुयायांतर्फे ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे। आज भारतीय संविधानाला छेडल्या जातं। आज आमचा एक भीम सैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करण्यासाठी जातो की आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला छेडल्या नाही गेलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही सर्व भीम सैनिक त्या ठिकाणी जातो आणि त्याच भीम सैनिकाचा त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्ही एकदम साध्या पद्धतीने जातो, म्हणून पोलीस प्रशासन त्याचा फायदा घेतो। मग आता आम्ही आमच्या समाजाच्या संपूर्ण समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे की आपण देखील कुठल्याही पद्धतीला कुठल्याही ठिकाणी जर कधी असा अन्याय अत्याचार घडत असेल तर आपण देखील भीम सैनिकांनी हत्यारासहित जायचं, कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करण्याची सहनशक्ती आपल्याला दिलेली आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अन्यायी आहोत। आपण हत्यार घेऊन जायचं, मग समोर पोलीस असेल का कोणी मायचा लाल असेल त्याला घाबरण्याचं काहीच संबंध नाही आहे। तो कोणीही असेल, आपण शांततेच्या मार्गाने जायचं नाही। आपण देखील हुशार व्हा, कारण आपण भीमा कोरेगावच्या वंशजांनी आपल्या 500 महारांनी 28,000 पेशवे त्या वेळेला मुक्त करून दाखवले। अरे आपण तर आता 14 कोटीच्या संख्येत आहेत, पण आपण का घाबरता? आपण देखील असंच वागायचं। आणि ह्या पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे, जर कधी आम्हाला लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर ह्या जामनेर तालुक्यामध्ये मोठ्यात मोठं आंदोलन करू आणि पोलीस स्टेशनला आम्ही आवाहन करतो की कदापि कुठेही अन्याय झाला असेल तर पोलीस प्रशासनाने एकदम शांततेच्या मार्गाने सहकार्य करावं। 10 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाच्या प्रतिमेची जी विटंबना झाली त्याच्या विरोधात 11 डिसेंबरला परभणीमध्ये जो मोर्चा काढण्यात आला, शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाला आहे आणि शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाल्यानंतर जो तिथला PI आहे त्या PIने 12 तारखेला आपल्या समाजातील सुशिक्षित जे तरुण आहे त्या सुशिक्षित तरुणांच्या डिग्र्या घेतलेल्या तरुणांच्या त्यांचं पुढचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी जो आदेश दिला त्यांना कोमिंग ऑपरेशन केलं आहे। त्या PIने कोमिंग ऑपरेशन केल्यानंतर तिथला आपला एक सूर्यवंशी बंधू त्यांनी त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल केले, खोटे गुन्हे दाखल करून त्यांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना कोठडीत त्यांना मारहाण करून त्यांचं जे मर्डर केलं आहे त्या मर्डर मागे तो तिथला PI गुन्हे शाखेचा PI याने असेच एक मर्डर नांदेड येथे आपले अक्षय भालेराव हे यांचंसुद्धा मर्डर केलेलं होतं आणि ते मेल्यानंतर त्यांच्यावरती तिथल्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा कोमिंग ऑपरेशन करून सुशिक्षित पोरावरती आया बहिणीवरती गुन्हे दाखल करून त्यांना मारहाण करण्यात आलं होतं। त्याच प्रकारचा त्यांनी परभणी येथे सुद्धा आपल्या 50 लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 150-200 महिला पुरुषावरती आणि विशेष करून आपल्या सुशिक्षित तरुणावरती की जे आज नोकरीला लागू शकतील, जे शासनामध्ये शासन दरबारी काम करू शकतील
अशा सुशिक्षित तरुणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून या हरामखोर PIने त्यांना कोमिंग करून तिथं आपला एक माणूस सूर्यवंशी यांचं मर्डर करून त्याने त्या हरामखोरावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याला निलंबित करण्यात यावे। मित्रांनो, आपण बघतोय आत्ताच नेटकेच आपलं विधानसभा झाली, त्यामध्ये सर्वांनी संविधानाच्या प्रत्यय उदो केला, संविधानाचा उदो केला, परंतु विधानसभा संपल्यानंतर मंत्रिमंडळाची शपथ घेण्याच्या अगोदरच त्या प्रतिमेची विटंबना होते। आमचं महाराष्ट्र सरकार तिथं काहीच करू शकत नाही। विशेष म्हणजे ज्या गृह खातं ज्याच्याकडे ते एक जातीवादी हे लक्षात ठेवायचं, कारण की असंच जातीवाद्यांनी 2018मध्ये 1 जानेवारी 2018मध्ये जे दंगल घडवून आणली त्यावेळेस सुद्धा गृह खातं यांच्याकडेच होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। हे मोठ्या प्रमाणाचं राजकारण आहे। दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या बाजूला संविधानाची प्रतिकृती आहे। त्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथी फिरवणे, एका समाजकंटकाने त्या प्रतिकृतीचा विटंबना केली, त्याची नासधूस केली। त्या संदर्भात आपल्या परभणीतील स्थानिक भीमसैनिकांनी त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं। परंतु 11 तारखेला याच घटनेच्या निषेधार्थ परभणीतील स्थानिक महिला आणि पुरुषांनी भीमसैनिकांनी एक मोर्चाचं आयोजन केलं आणि स्थानिक सगळ्यांनी ते परभणी बंदचं आवाहन केलं। परंतु त्या ठिकाणी शांततामय पूर्ण रॅली झाली, परंतु 12 तारखेला पोलिसांनी एक कट रचला, परभणी स्थानिक पोलिसांनी कट रचून त्या ठिकाणी 12 तारखेला भीमसैनिकांच्या घरात जाऊन परभणीमध्ये जाऊन घरामधून कोम्बिंग ऑपरेशन करून प्रत्येकाला उचलून आणून पोलीस स्टेशनमध्ये बंद केलं आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले। परंतु एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा एक उच्च शिक्षित भीमसैनिक होता, वडार समाजाचा वास्तविक, परंतु आंबेडकरवादी होता, उच्च शिक्षित होता, तो लॉची शिक्षण करत होता। त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्ती राग आणून त्याच्यावरती पोलिसांनी एवढी कायदेशीर त्याला कारवाई न करता त्याला मारहाण केली आणि एवढी मारहाण केली की त्याचा त्या मारहाणीमध्ये जीव गेला। आमचं या प्रशासनाला आव्हान आहे की ज्या अधिकारी त्याच्या हत्येमध्ये सहभागी असतील, तो तिथला PI असेल, SP असेल, DSP असेल, पोलीस कर्मचारी सर्वांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांची चौकशी झाली पाहिजे।